इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोर भरदिवसा थरार. विरोधी पक्षनेते अनिल पवारांवर जीवघेणा हल्ला. मदतीला धावलेला सहकारी गंभीर जखमी. इंदापूर शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर नगर परिषद कार्यालयासमोरच भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण इंदापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बैठक संपवून बाहेर पडताच चॉपरने हल्ला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिल पवार हे नगर परिषदेची एक महत्त्वाची बैठक संपवून कार्यालयाबाहेर पडले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या 4 अज्ञात हल्लेखोरांनी हातात चॉपर आणि इतर धारदार शस्त्रे घेऊन त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. अनिल पवारच होते मुख्य टार्गेट. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने थेट अनिल पवारांना गाठून शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला त्यावरून अनिल पवारच हल्लेखोरांचे मुख्य टार्गेट होते का असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हल्ल्याच्या वेळी अनिल पवार यांनी प्रचंड प्रसंगावधान राखले आणि स्वतःला वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सहकारी वसीम शेख हल्ल्यात जखमी. आपल्या नेत्यावर हल्ला होत असल्याचे पाहताच त्यांचे सहकारी वसीम शेख हे तातडीने अनिल पवारांच्या मदतीला धावून गेले. मात्र हल्लेखोरांनी वसीम शेख यांच्यावरही धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात वसीम शेख जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस तपासाला वेग. सीसीटीव्ही फुटेज खंगाळले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी नगर परिषद आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले जात आहेत. या भ्याड हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार कोण आणि हल्ल्याचा नेमका उद्देश काय होता याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. रिपोर्ट दत्ता पारेकर, इंदापूर. संपादन संजय वायसेल, यूथ 7X लाईव्ह, इंदापूर.